ओम नमो आदेश. नमस्कार, मी अश्विनी म्हणजेच मावळ कन्या. स्वागत आहे सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवर. आज मी श्री नवनाथ कथासार या ग्रंथातील 7व्या अध्यायाचे कथन करणार आहे. या अध्यायाच्या नित्य श्रवणाने पुनर्जन्म टळतील, व्यथा व चिंता दूर होतील. सुरुवात करूया. अध्याय 7वा. वीरभद्रांची युद्ध व समेट. श्री गणेशाय नमः. कालिकेशी सख्य संपादन करून तिच्या आतिथ्याचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ भ्रमण करत उत्तरेकडे निघाले. ते उत्तर कोकणातील सुप्रसिद्ध हरेश्वर क्षेत्री गेले. तेथील गदातीर्थात स्नान करून ते पर्वत प्रदक्षिणेस निघाले. वाटेमध्ये त्यांना शिवपुत्र वीरभद्र भेटले. त्यांनी त्रिशूळ, डमरू, धनुष्याची आयुधे तसेच शिंगेही धारण केली होती. त्यासमयी ते मनुष्य रूपाने स्नानासाठी चालले होते. मच्छिंद्रांना पाहून ते क्षणभर थांबले व उभ्या उभ्याच नमस्कार करून म्हणाले, महाराज, आपले नाव काय? आपण कोणत्या पंथाचे? त्यांनी उत्तर दिले, मी मच्छिंद्र नाथपंथी जती आहे. शैली, कंथा, मुद्रादी भूषणे धारण करून सर्वत्र संचार करणे हा आमचा धर्म आहे. वीरभद्र म्हणाले, तुम्ही लोक मुद्रा ठोकता, कान फाडून घेता, हे काय प्रकार आहे? त्यांनी उत्तर दिले, त्याविषयी मी फारसे जाणत नाही, पण हा आमच्या गुरूंचा प्रसाद आहे आणि त्यांच्या उपदेशानुसार वागणे याशिवाय अन्य कोणतीही गोष्ट आम्ही जाणत नाही. तेव्हा वीरभद्रांनी त्यांना डिवचले, म्हणाले, तुम्ही पाखंडांनी नाथपंथांचे हे काय बंड माजवले आहे? सनातन धर्माप्रमाणे वागायचे सोडून हा निराळा पंथ निर्माण करणारे तुमचे गुरु आहेत तरी कोण? आपल्या बुद्धीच्या जोरावर वेदविधीच्या विरुद्ध भलत्याच मतांचा प्रचार करणारा पाखंडी पंथ निर्माण करणे यासारखा मोठा अपराध नाही. असा गुरु महामूर्खच होय. ती गुरुनिंदा मच्छिंद्रांना सहन झाली नाही. ते चवताळून म्हणाले, महोदय, तुम्ही कोणाची निंदा करत आहात? दुसऱ्याला पीडा होईल असे वागणे बोलणे म्हणजे महापाप. पण तुम्हाला त्याचे काय? तुमच्या अधम गुरुने तुम्हाला हेच शिकवले असेल तर त्या नतद्रष्टांचा त्याग करून तुम्ही दुसरे गुरु पहा. तुमच्यासारख्या पाप्यांचे दर्शन घडल्याने आता मला पुन्हा स्नान करायला पाहिजे, म्हणून मुकाट्याने येथून चालते व्हा, अन्यथा माझ्या हातून फुकट मराल. त्या धमकीने वीरभद्र संतापले. आपल्याला दुःशब्दाने दुखवणाऱ्या या दुष्ट जतींना चांगला धडा शिकवावा असा निश्चय करून त्यांनी धनुष्य सज्ज केले आणि अर्धचंद्राकृती निर्वाण बाण काढला. ते पाहून मच्छिंद्र त्यांना खिजवत म्हणाले, करा करा, चांगली तयार करा. तुमच्यासारखे युद्धाचे उसने अवसान आणणारे बहुरूपी मी शेकडोने पाहिले आहेत. हा नाद तुमच्यासारख्या सोंगांना घाबरणारा नाही. त्यांना प्रत्युत्तर देताना वीरभद्र म्हणाले, अहो मूर्ख शिरोमणी, पुरे झाले तुमची वटवट. तुमचे आयुष्य संपले आहे म्हणून तुम्हाला येथे येण्याची दुर्बुद्धी झाली. आता तुमचे पाखंडी गुरु तुम्हाला कसे वाचवतात तेच मला पाहायचे आहे. त्यावर नाथजी म्हणाले, तुमच्याविषयी अगदी स्पष्टच बोलायचे तर दुसऱ्यांच्या गुरुची निंदा करणाऱ्या तुम्हाला वीरभद्र ऐवजी दळभद्रच म्हटले पाहिजे. तुम्ही माझ्या गुरूंची वार्ता सोडून द्या. त्यांचे कृपाछत्र लाभलेला हा त्यांचा शिष्य मच्छिंद्रनाथ इतका समर्थ आहे की देव दानवही त्याला शरण येतात. येथे तुमच्यासारख्या यकच्चित मशकाचा काय पाड? ती वार्ता ऐकून वीरभद्र म्हणाले, अहो भ्रष्ट जती, तुम्हाला स्वतःच्या सामर्थ्याची फार गमेंड आहे ना? मग पहाच माझा पराक्रम. या समयी तुमच्या गळ्याभोवती काळाचा फास पडला आहे. म्हणूनच आयुष्यात कधीच रामनाम घेतले नसेल तर आता घ्या. तेव्हा आपल्याला तुच्छ लेखणाऱ्या वीरभद्राची ती दुरुक्ती ऐकून मच्छिंद्र म्हणाले, ज्या राम मंत्राला क्षुल्लक समजण्याची तुम्ही चूक करत आहात त्यांच्याच प्रभावाने तुमचे पिताजी दुःखमुक्त झाले होते, हे विसरू नका. वाल्याचा वाल्मिकी करणारे ते रामनाम माझे रक्षण करेल यात शंका नाही. पण तुमचे काय? तुम्ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर मच्छिंद्रांनी
चिमूटभर भस्म वज्रास्त्र मंत्राने भारून आपल्या भोवती टाकले. त्यामुळे त्यांच्या भोवती वज्रास्त्राचे अमेध्य कवच तयार झाले. त्यांची सिद्धता पाहून वीरभद्रांनी त्यांच्यावर निर्वाण बाण सोडला. त्या बाणाचे नाथांच्या वज्राने अक्षरशः चूर्ण केले. ते पाहून ते संतापले. त्यांना शक्ती व नाग ही दोन अस्त्रे एकाच वेळी पाठोपाठ सोडली. ती शक्ती इतकी बलाढ्य होती की तिच्या गर्जनेने त्रैलोक्याला हादरे बसले. त्यामुळे देव, दानव, यक्ष, मानवांसहित सर्व जीव प्राणभयाने व्याकुळ झाले. सहस्र विजांप्रमाणे लखलखाट करत आणि प्रलय माजवत आलेल्या त्या शक्तीने नाथांच्या वज्राचा नाश करून त्यांच्या दिशेने झेप घेतली. तिच्या पाठोपाठ रोरावत आलेल्या नागास्त्रानेही तेच केले. ती अस्त्रे आपल्या प्राणावरच उठलेली पाहून त्यांनी रुद्रास्त्र व खगेंद्रास्त्राची योजना करून तो हल्ला परतवला. आपल्या अस्त्रांची ती दुर्दशा पाहून महाप्रतापी वीरभद्रांनी पुनच्च वातास्त्र, अग्न्यास्त्र, कामास्त्र, दानवास्त्र, महासर्पास्त्र अशी एकापेक्षा एक महाभयंकर अस्त्रे सोडली. तेव्हा नाथांनीही पर्वतास्त्र, जलदास्त्र, रथीअस्त्र, देवास्त्र, संजीवनी अस्त्र याप्रमाणे प्रतिकारात्मक अस्त्र योजना करून त्या सर्व अस्त्रांचे निवारण केले. त्यांच्यात भयंकर संग्राम चालला असताना त्या दोघांनीही एकमेकांच्या पराक्रमाचे व अस्त्र कौशल्याचे कौतुक वाटत होते आणि अस्त्रविद्येत निपुण केल्याबद्दल ते दोघेही आपापल्या गुरूंना मनोमन धन्यवाद देत होते. त्यानंतर वीरभद्रांनी ब्रह्मास्त्र व कार्तिकास्त्र सोडले. त्यांना नाथांच्या विधी अस्त्र व श्री अस्त्राने शांत केले. मग त्यांनी सोडलेल्या कालास्त्राचे निवारण करण्यासाठी नाथजींनी महाप्रलयास्त्र सोडले. त्या अस्त्राने काळाचा निपात चालवलेला पाहून काळच संपला तर ब्रह्मांडाचा पंचतत्वांचा लय होऊन युग परंपरा नष्ट होईल या भीतीने सर्व देवांनी नाथांना महाप्रलयास्त्र अवरण्यास सांगितले. त्यांच्या शब्दांना मान देऊन त्यांनी वासनिक अस्त्राने महाप्रलयाचे हरण केले. तेव्हा त्यांची नम्रता, सामर्थ्य व अस्त्रविद्या पाहून देवांनी त्यांना नमस्कार केला. ब्रह्मा, विष्णू व महेश्वर यांनीही त्यांची स्तुती करून त्यांना शांत केले. वीरभद्राचा गौरव करून त्यांची ही समजूत काढली. मग त्या दोन्ही वीरांचे हात एकमेकांच्या हातात देऊन त्यांचा परिचय व सख्य करून दिले. देवांनी समेट घडवून आणल्यामुळे वीरभद्रांच्या मनात नाथांविषयी आदर उत्पन्न झाला. मच्छिंद्रांना आलिंगन देऊन ते म्हणाले, मी रणपंडित असल्यामुळे आजपर्यंत कोणीही माझ्या पुढे टिकले नाही, म्हणून मला कल्पांत भैरव म्हणतात. पण तुम्ही माझी त्रेधा उडवून माझा गर्वहरण केलात. आपल्या पराक्रमाने माझे मन जिंकलेत. म्हणून तुमच्या मनात जी इच्छा असेल ती सांगा, ते मी स्वतः पूर्ण करीन. तेव्हा ते म्हणाले, वीरभद्र, लोकांवर उपकार करण्यासाठी मी शाबरी विद्या ग्रंथरूपाने रचली आहे. त्यातील मंत्रांच्या ठिकाणी तुम्ही आपले सामर्थ्य प्रस्थापित करा आणि त्या मंत्र पाठकाला उत्तम फळ मिळेल असे करा. ते मान्य करून वीरभद्रांनी त्यांना तसे वचन दिले. देवांनीही मंत्राधीन राहण्याचे आश्वासन दिले. मग मच्छिंद्रनाथांनी ब्रह्मा, विष्णू व महेश्वर यांना वंदन केले. तेव्हा त्यांना अधिक सामर्थ्यवान करण्यासाठी विष्णूंनी चक्रास्त्र व संकट समयी माझे स्मरण करताच मी स्वतः येऊन तुम्हाला संकट मुक्त करीन असा वर दिला. शंकरांनी त्रिशूलास्त्र, ब्रह्माजींनी शापास्त्र, इंद्रांनी वज्रास्त्र, कुबेराने सिद्धींचे मंत्र, वरुणाने जलास्त्र, अग्नीने अग्निमंत्र व अश्विनी कुमारांनी मोहिनी मंत्र दिला. याप्रमाणे इतर देवांनीही त्यांना अत्यंत उपयुक्त वर दिले. त्यानंतर सर्व देव विमानात बसून स्वस्थानी जाण्यास निघालेले पाहून मच्छिंद्रांनी त्यांच्याकडे स्वर्गातील मंदाकिनीत स्नान करण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा विष्णूंनी त्यांना वैकुंठात नेले. तेथे नित्य नेमाने मणिकार्णिकेत स्नान करत असत वर्षभर त्यांच्या सहवासात राहिले. त्यानंतरचे 1 वर्ष कैलासावर राहिले. तेथे त्यांना भगवान शंकरांचा उदंड सहवास व स्नेह लाभला.
त्यानंतरचे 3 महिने त्यांनी अमरावतीस इंद्राकडे वास्तव्य केले. 6 महिने सत्यलोकात ब्रह्मदेवांच्या घरी मुक्काम केला. अशा प्रकारे देवगण, यक्ष, किन्नर, गंधर्व, दक्ष, अर्यमादी, पितृगण या सर्वांचे आदरातिथ्य स्वीकारून त्यांनी सर्वांचा निरोप घेतला आणि 7 वर्षांनी पृथ्वीवर येऊन तीर्थयात्रा करू लागले. पदभ्रमण करत मच्छिंद्र केकाड देशात आले. त्यांच्या पश्चिम प्रांतातील वज्रवनात महादेवी वज्रावतीचे अतिशय जागृत स्थान होते. तिला वज्राबाई असेही म्हणत. तेथे भगवतीचे दर्शन घेऊन स्नानासाठी गेले असताना त्यांना गरम पाण्याची 360 कुंडे दिसली. त्याबद्दल आश्चर्य वाटून त्यांनी पुजाऱ्याकडे चौकशी केली असता तो म्हणाला, पूर्वी वसिष्ठांनी येथे महायज्ञाचे आयोजन केले होते. तो 12 वर्षे 12 दिवस चालला. त्या यज्ञासाठी अनेक देवता येथे येऊन राहिल्या होत्या. त्यांनी स्वतःला स्नानासाठी उष्ण पाणी मिळावे म्हणून ही अलौकिक कुंडे निर्माण केली, ज्याने ते कुंड उत्पन्न केले. ते त्याच देवाच्या नावाने प्रसिद्ध आहे. यज्ञाची पूर्तता झाल्यावर देवमंडळी निघून गेली, पण ती कुंडे अद्याप तशीच आहेत. हे ऐकून नाथांनाही येथे उष्ण पाण्याचे आणखी एक कुंड निर्माण करावे असे वाटू लागले. म्हणून त्यांनी त्याच परिसरात सरस्वती नदी शेजारी एक उंचवट्याची जागा पाहून तेथे जलहस्त्र मंत्राचा जप केला. त्यायोगे भूमीतून पाणी उत्पन्न झाले. नंतर त्यांनी अग्निमंत्र जपला. त्यामुळे जलहस्त्र मंत्राने पाताळातील भोगावतीचे जे जल बाहेर आले होते त्यात अग्नीने प्रवेश केला व ते काढत झाले. मग त्यांनी आपल्या हातातील शिवजींकडून प्राप्त झालेल्या त्रिशूळाच्या बुडाकडील भागाने त्या उंचवट्यावर तडाखा मारून एक कुंड तयार केले. भोगावतीच्या उष्ण पाण्याचा ओघ त्या कुंडात प्रवेशला आणि ते तुडुंब भरले. मग त्यांनी त्या पाण्याने स्नान केले. त्यातील उष्णोद्रकाने वज्रावतीलाही स्नान घातले व तिची पूजा केली. तेव्हा ती देवी मूर्तीतून स्वतः प्रकट झाली व त्यांना म्हणाली, मच्छिंद्र, तुम्ही स्वतः निर्माण केलेल्या कुंडातील उष्ण पाण्याने मला स्नान घातले आणि त्यासाठी पाताळातील नदीला या भूमीवर प्रकट केले, म्हणून मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही महिनाभर येथेच राहावे असे मला वाटते. त्याप्रमाणे तिच्या इच्छेस मान देऊन नाथजी तेथे राहिले. तेथील वास्तव्यात तिचा स्नेह संपादन केला. एकदा त्यांनी विचारले, माते, तुला वज्राबाई नाव का पाडले? ती म्हणाली, पूर्वी वसिष्ठांनी केलेल्या यज्ञात इंद्र देवत सेनेसह आला होता. त्यावेळी त्याला साजेसा सन्मान झाला नाही, म्हणून त्याने रागाने वज्र फेकले. त्यामुळे प्रचंड हानी होऊन उपस्थित ऋषींनाही प्राण गमवावे लागले. हे जाणून श्रीरामांनी एकदा दर्भरूपी बाण शक्तिमंत्राने भारून वज्रावर सोडला. त्या दर्भात प्रवेश करून मी ते वज्र गिळून टाकले. त्यामुळे इंद्र राम प्रभूंना शरण गेला. त्याने त्यांची स्तुती करून आपले वज्र परत मागितले. तेव्हा त्यांच्याच आज्ञेने मी ते वज्र त्याला देऊन टाकले. त्यामुळे यज्ञ निर्विघ्न पार पडला. त्यावेळी देवांनी व ऋषींनी मला वज्राबाई असे नाव देऊन माझा सन्मान केला. त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी माझी इथेच स्थापना केली. माझ्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी त्यांनी भोगावतीच्या पाण्याने मला स्नान घातले. आज त्याच पाण्याने मला तुमच्या हस्ते पुन्हा स्नान घडले. त्यांनी मला गार पाण्याने स्नान घातले होते व ते कार्य होताच भोगावती स्वस्थानी गेली होती. पण तुम्ही मला ऊन पाण्याने स्नान घालून तिला कायमची इथेच आणून ठेवली. म्हणून श्रीरामांपेक्षा मला तुम्हीच अधिक श्रेष्ठ व पराक्रमी वाटता. तेव्हा भगवतीची हकीकत ऐकून त्यांना संतोष वाटला. तेथे महिनाभर राहिल्यावर तिचा निरोप घेऊन ते उत्तर भारतात निघाले. अध्याय 7 समाप्त. ओम नमो आदेश.